पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत, शेतकऱ्याला काय त्याचा त्रास? आता शेतकऱ्याला काय आहे, हा येतो आता पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढल्यामुळे आता हा माल मार्केटपर्यंत पोचवायचा आहे. शेवटी आता ते पोचवायचा माझ्या ट्रॅव्हलिंग खर्च आला, परत त्या मालामध्ये तो माल काढल्यानंतर दुसरा माल करायचा म्हणजे परत ट्रॅक्टरचं काम आलं. डिझेलमुळे त्यांचे रेट वाढले. लाईट टिकत नसल्यामुळे डिझेल इंजिन वापरावं लागतं आणि डिझेल इंजिन वापरावं लागतं म्हणल्या डिझेल आणावंच लागतं. त्यामुळं शेतकऱ्याचं आणखीनच अडचणीकडे आता कांद्याला बाजार नाही, कोणत्याच मालाला बाजारभाव नाही आणि त्यातही आता हे डिझेल पेट्रोलचे दर वाढून अजून शेतकरी अडचणीत कसा येईल हे सरकारचं धोरण असल्यासारखं शेतकऱ्याला वाटू लागलं आहे. एका ठिकाणी खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे, परंतु शेतकऱ्याला त्या ठिकाणी खरीप हंगामापूर्वी शेतीची पूर्व मशागत त्या ठिकाणी करायला लागते आणि त्या पूर्व मशागतीसाठी शेतकऱ्याला त्या ठिकाणी ट्रॅक्टरने नांगरणे असन, फन्नी असन किंवा रोटावेटर असन अशा प्रकारचे वैतूक त्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने त्या ठिकाणी करावे लागते. आणि आत्ताच त्या ठिकाणी काही महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दरवाढीचं संकट शेतकऱ्यासमोर त्या ठिकाणी येऊन ठेपलेलं आहे. खरं तर इंधन दरवाढ करत असताना शेतकऱ्याच्या कुठल्याही मालात त्या ठिकाणी बाजारामध्ये कुठलीही दरवाढ झाली नाही, परंतु इंधनामध्ये दरवाढ त्या ठिकाणी झालेली आहे. वारंवार खताच्या किमतींमध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. औषधांच्या किमतींमध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. परंतु हे करत असताना पंतप्रधान मोदी साहेबांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर त्या ठिकाणी मीठ चोळण्याचं काम खरं तर या अर्थाने केलेलं आहे. खरं तर शेतकऱ्याचा हा माल आपण पाहतो, टोमॅटोसारखं पीक त्या ठिकाणी हातातोंडाचे आता आलेले आहे. ते बाजारपेठेमध्ये जर घेऊन जायचं म्हटलं तर ते कुठल्याही वाहनातून घेऊन जायला लागतं आणि त्यासाठी त्याला त्या ठिकाणी इंधनाची गरज आहे. शेतकऱ्याच्या पूर्व मशागतीसाठी इंधनाची गरज आहे. याला औषध मारायची जरी म्हटलं तरी पेट्रोलची गरज आहे. आणि अशातच जर समजा त्या ठिकाणी इंधन दरवाढ झाली तर पेट्रोल महाग जावणार, डिझेल महाग होणार आणि शेतकऱ्याचा माल त्या ठिकाणी जर मार्केटमध्ये जर पोहोचला नाही. आता इथून जर काही शेतकऱ्यांचा माल मुंबईसारख्या APMC मार्केटमध्ये जातो, त्याला जाण्यासाठी कमीत कमी एक पिकअपला त्या ठिकाणी कमीत कमी 3,000 ते 4,000 रुपयाचं इंधन त्या ठिकाणी भरायला लागतं. तो माल त्या ठिकाणी वेळेत जर गेला नाही तर त्याच्यावरती आर्थिक संकट येऊन त्याला आत्महत्यासुद्धा त्या ठिकाणी करावं लागेल. कारण उन्हाची तीव्रता जेवढी आहे तेवढीच तीव्रता सरकारने इंधन दरवाढी करून तेवढी उन्हापेक्षाही जास्त तीव्रता त्या ठिकाणी इंधन दरवाढीची शेतकऱ्याला त्या ठिकाणी झळ बसणार आहे. त्याच्यामुळं सरकारने याचा खरं तर शेतकरी संघटनेकडून शेतकऱ्यांकडून ह्या डिझेल दरवाढीचा निषेधच शेतकरी त्या ठिकाणी करीत आहे आणि शेतकऱ्याला कमी दरामध्ये अल्प दरामध्ये GST न लावता त्या ठिकाणी शेतकऱ्याला डिझेल मिळावा अशी शेतकऱ्यांची त्या ठिकाणी विनंती आहे. आणि कुठल्याही डिझेलचा तुटवडा शेतकऱ्याला भासू देऊ नये अशी शेतकऱ्यांच्या वतीने मी सरकारला विनंती करतो. जर त्याचा तुटवडा भासला आणि शेतकऱ्याला जर कुठल्याही आर्थिक संकट जर आलं तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला लागेल. रस्त्यावरतीच नाही तर वेळ पडली तर शेतकरी मंत्रालयापर्यंत त्या ठिकाणी आंदोलनात येऊन करू शकतो. याची सरकारने खबरदारी घेऊन योग्य तो न्याय त्या ठिकाणी अल्पदरात शेतकऱ्याला डिझेल इंधन देऊन द्यावा अशी सरकारला विनंती आहे. आज गॅस भेटत नव्हते, गॅस भेटत नाही, त्याच्यात 1,000 रुपयांनी गॅस 1,000 रुपयांनी गॅसची वाढ झाली. त्याच्यानंतर सरपण वापरायला सुरुवात केली. सरपणही महाग झालेलं आहे सध्या, सरपण भेटत नाही. सरपणाचे रेटसुद्धा वाढलेले आहेत आत्ता सध्या. आणि आता डिझेल भट्टी वापरायला सुरुवात केली तर डिझेलचे सुद्धा रेट वाढलेले आहेत. आता धंदा करावा का नाही करावा असं मोठे हॉटेल व्यावसायिकांना मोठा प्रश्न पडलेला आहे सध्याच्या स्थितीला आता. आणि त्या पद्धतीत हॉटेल व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन भरपूर झालेलं आहे सध्या. रेट वाढवले तर कस्टमर नाराज होतात, यायचे बंद होतात. धंदा करावा का नाही करावा हा मोठा हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठा प्रश्न पडलेला आहे सध्याच्या स्थितीला.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.